जय मित्रांनो, तर आता पोलीस भरतीची शून्यापासून सुरुवात कशा प्रकारे करायची, तर आता ज्यांची 10वी चालू असेल, त्यांची 12वी चालू असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे व ज्यांना पोलीस भरती करायची असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पोलीस भरती नेमकी काय असते, पोलीस भरतीची प्रोसेस काय, पोलीस भरतीचं ग्राउंड कसं, पोलीस भरतीचा पेपर कशा प्रकारे येत असतो, मेडिकल कशा प्रकारे होते, डॉक्युमेंट्स काय काय लागतात, पोलीस भरतीबद्दल सर्व काही डिटेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत तुम्ही नवीन असाल तर पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकत असतो, त्यामुळे आतापासूनच तुम्ही आपल्या चॅनलला नवीन जर असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता जर आपण बघितलं पोलीस भरतीची प्रोसेस कशा प्रकारे असते, जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा आपला 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर आपला ग्राउंड चालू होत असते. तर आता ग्राउंड मध्ये नेमकं काय काय असते, तर आता काही मुलं बऱ्यापैकी म्हणजे आता कोण तर 10वी पासून सुरुवात करते, कोणी 12वी पासून सुरुवात करते पोलीस भरतीची, तर कोणी डिग्री झाल्यानंतर करते. तर अशा प्रकारे मुलांचा यामध्ये गट पडत असतो. तर आता फायद्यात कोण राहते, तर तो फायद्यात राहते जो 10वी पासूनच पोलीस भरतीची सुरुवात, आता त्याचं एम डिसाईड झालेलं असते, ज्याचं एम डिसाईड झालेलं असते की आपल्याला पोलीसच व्हायचं आहे. तर आता ते मुलं नक्कीच आता या क्षेत्रामध्ये फायद्यात ठरत असतात, कारण की आता 12वी झाल्यानंतर कोणी प्रॅक्टिस चालू करते, त्याच्यानंतर डिग्री झाल्यानंतर तर त्यांना कव्हर करायला थोडा वेळ लागतो. पण आता जो 10वी पास असतो तो बऱ्यापैकी कव्हर करून घेत असतो, वयाच्या 18व्या वर्षापर्यंतच पहिल्या भरतीमध्येच तो बऱ्यापैकी कव्हर करून घेत असतो. लवकर लागण्याचे बऱ्यापैकी चान्सेस असतात. तर आता ग्राउंड मध्ये काय काय असते, तर आता फिजिकल मेजरमेंट जर आपण बघितलं पुरुषांचं, तर 165 सेंटीमीटर आपल्याला जिल्हा पोलीसला हाईट लागत असते. त्याच्यानंतर 79 छाती व 5 सेंटीमीटर फुगवून आपल्याला अशा प्रकारे इतकं फिजिकल मेजरमेंट आपल्याला लागते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर महिलांसाठी 155 सेंटीमीटर हाईट आपल्याला लागत असते. तर त्याच्यानंतर आता पुरुषांचं ग्राउंड कशा प्रकारे होत असते, तर पुरुषांचं ग्राउंड आपल्याला माहितीच आहे, 1600 मीटर रनिंग असते, त्याच्यानंतर 100 मीटर असते, त्याच्यानंतर गोळाफेक असतो, जे की 1600 मीटरला आपल्याला 20 मार्क, त्याच्यानंतर गोळाफेक आणि 100 मीटर याला 15 मार्क, अशा प्रकारे आपलं 50 मार्काचं आपलं ग्राउंड असते. त्याच्यानंतर आता महिलांचं जर बघितलं 800 मीटर 20 मार्क, 15 मार्काचा 100, त्याच्यानंतर 15 मार्कांचा गोळा, अशा प्रकारे महिलांचं पण ग्राउंड असते. त्याच्यानंतर आता पेपरचं जर बघितलं तर आता पेपरमध्ये आपल्याला जीके, मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता अशा प्रकारे 4 विषय आपल्याला पेपरमध्ये असतात. तर आता पेपर कशा प्रकारे कव्हर करायचा, त्याच्यानंतर बऱ्यापैकी आता समजा पेपरमध्ये आपल्याला जर आपण बघितलं 25 मार्काचं जीके, 25 मार्काचं मराठी, 25 मार्काचं गणित, 25 मार्काचं बुद्धिमत्ता, पण मुळात पेपर अशा प्रकारे येत नसतो. तर पेपर कशा प्रकारे येत असतो, 20 मार्काचं आपल्याला मराठी, आता बऱ्यापैकी सरासरी जर आपण जिल्ह्यांचा विचार केला तर 40 मार्काचं जीके येते, त्याच्यानंतर 20 मार्काचं मराठी येते, त्याच्यानंतर 40 मार्काचं आपलं हे येते गणित बुद्धिमत्ता, अशा प्रकारे आपल्याला येतात. तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आता डॉक्युमेंटमध्ये काय काय लागते आपल्याला, तर डॉक्युमेंट आपल्याला 10वी 12वीचे 4 डॉक्युमेंट्स म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट प्लस आपलं मार्कशीट, त्याच्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिनल आपलं डेटच्या आधीचं पाहिजे, म्हणजे फॉर्म भरायच्या लास्टच्या डेटच्या आधीचं आपल्याकडे नॉन क्रिमिनल असणे गरजेचं आहे, जे की आता बऱ्यापैकी मुलं डॉक्युमेंट्स मध्ये जर कटत असतील तर नॉन क्रिमिनल यामध्येच कटत असतात. तर त्याच्यानंतर जर बघितलं तर डोमिसाईल आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर डोमिसाईल, त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर आपला हे डॉक्युमेंट्स म्हटल्यावर आता 10वी 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट 4 डॉक्युमेंट्स, त्याच्यानंतर आपल्या टीसी असणे गरजेचे आहे, टीसी नसेल तरी चालेल, बोनाफाईड वगैरे आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता अशा प्रकारे आपल्याकडे डॉक्युमेंट्स असणे, डॉक्युमेंट्सवर मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता पेपर वगैरे कशा प्रकारे कव्हर करायचा, त्याच्यासोबतच आम्ही क्लास करायचे का, तर आता तुम्हाला क्लासबद्दल सांगायचं जर झाल्यास तर क्लास हे तुम्ही नक्कीच, माझ्या मते तरी तुम्ही क्लास करायला पाहिजे, कारण की क्लासच्या फीज वगैरे पण इतकी काही नाही आहे. 7-8 हजारामध्ये आपल्याला क्लास मिळून जातो, तालुक्या ठिकाणी असो की जिल्ह्या ठिकाणी. पण आपण एक वेळेस जर क्लास केले, त्या क्लासच्या वातावरणात जर गेलो तर आपल्याला पोलीस भरती बऱ्यापैकी समजून जाते की नेमकी पोलीस भरती कशा प्रकारे असते, काय प्रोसेस असते, काय नाही, प्रॅक्टिकली आपल्याला समजून जाते. थेरी ऐकण्यापेक्षा प्रॅक्टिकली तुम्हाला पोलीस भरती नेमकी कशा प्रकारे असते, काय असते, गणिताचं काय येते, जीकेचं काय येते, मराठीचं काय येते, बुद्धिमत्तेचं काय आहे हे तुम्हाला क्लासमध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी समजून येऊ शकते. तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आता मराठीचं कशा प्रकारे, आता मराठीसाठी
बाळासाहेब शिंदेचं पुस्तक असते आपलं बाळासाहेब शिंदे. आता मराठीचा अभ्यास कशा प्रकारे करायचा, तर आपला बाळासाहेब शिंदेचं पुस्तक असते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं जीके साठी भुतिगर सरांचं पुस्तक ते नोबल प्रकाशनचं भुतिगर सरांचं पुस्तक असते. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तासाठी चैताली प्रकाशनचं पुस्तक असते. तर अशा प्रकारे आपण हे पुस्तक, आता तुम्ही पुस्तकं नेमके कोणते कोणते घ्या आता मी सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. तर पुस्तकं तुमच्याकडे कोणकोणते असणे गरजेचे आहे. तर आता मराठीसाठी फक्त तुम्ही एकच पुस्तक घ्या, त्याच्यानंतर पुस्तक वगैरे काही घेण्याची गरज नाही. तर आता मराठीसाठी फक्त एकच पुस्तक, आता तुमची ही नवीन सुरुवात आहे. तर आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुस्तकांच्या जास्तही भानगडीत पडू नका. एकच पुस्तक 100 वेळा वाचा, पण ते चांगलं वाचा. 56 पुस्तकं वाचण्याच्या भानगडीत पडू नका. तर आता पुस्तक नेमकं आता मराठीसाठी सांगतो मी तुम्हाला. मराठीसाठी बाळासाहेब शिंदेचं एक पुस्तक घ्या. त्याच्यानंतर पुरेपूर अभ्यास कंटिन्यू मध्ये अभ्यास आता चालू ठेवा. म्हणजे आता कसं बाळासाहेब शिंदेचा थिअरी समोरची, त्याच्यानंतर प्रश्न भरपूर असतात, त्याच्यानंतर इतर वगैरे करायची काही आपल्याला गरज भासत नाही. पोलीस भरतीसाठी सांगत आहे मी फक्त. त्याच्यानंतर तलाठी वगैरे यांच्यासाठी वेगळे पुस्तक असतात. तर आता जर बघितलं आपण बाळासाहेब शिंदेच्या बाहेरचं जर आपण कट टू कट जर पुस्तक वाचला ना, तर आता आपल्याला बाहेरचं वाचायची काही गरज पडत नाही. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जीके साठी भुतेकर सरांचं नोबल प्रकाशनचं पुस्तक असते. तर त्याचे बऱ्यापैकी जर आपण वाचलं ना, तेच एकच जर पुस्तक वाचलं, त्याच्या मागचे प्रश्न असो की त्याची समोरची थेअरी असो, आपल्याला इतर वगैरे काही करायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर चालू घडामोडी, आता चालू घडामोडी पण असते आपल्याला विषय. तर चालू घडामोडी मागच्या 7 ते 8 महिन्याच्या आधीचं किंवा त्याच्या आधीची जे खूप काहीतरी महत्वाची घटना जर असेल, तर तशाच प्रकारच्या आपल्याला घटना आपल्या पोलीस भरतीमध्ये विचारल्या जातात. तर आता जीकेचा विषय जर झाला तर आपल्याला आता पोलीस भरती फक्त तुम्हाला एकंदरीत जर सांगायचं झाल्यास, तर आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचं जर आपण अनालिसिस केलं, तेवढंच जर आपण प्रॉपर पद्धतशीर जर आपण अभ्यास केला, तर आपल्याला इतर काहीही वाचायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर आता गणित बुद्धिमत्तेसाठी चैताली प्रकाशनचं पुस्तक बेस्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही येत नाही. म्हणजे आणखी आता जर तुम्हाला सांगायचं झाल्यास, तर आता जर तुम्ही कोचिंग वगैरे जर लावत नसताल, तर तुम्हाला आपला बीएफसी अकॅडमी म्हणून संदीप सरांचं बीएफसी अकॅडमी आपल्या युट्यूबचं चॅनल आहे. त्याच्यावरती त्यांनी चैताली प्रकाशन असो की कोकिळा प्रकाशन असो, या पुस्तकात पुरेचे प्रकरण त्यांनी शिकून बसलेले आहेत. तर आणि ऑफलाईन डाउनलोड करून घ्यायचे, व्यवस्थित बघत राहायचं. त्याच्यानंतर जर आता पोलीस भरतीबद्दल जर बोलायचं झाल्यास, हे झाले पोलीस भरतीचा सिलेबस. तर आता तुम्हाला फक्त मी एकंदरीत जर सांगायचं झाल्यास, तर पोलीस भरती रिपीट जास्त प्रश्न अशाच प्रकारे येत असतात. 80-85% पेपर कोणत्याही जिल्ह्याचा असो आपला रिपीटच होत असतो. 1-2 जिल्हा जर अपवाद सोडला तर पोलीस भरती फक्त रिपीट होत असते. पण रिपीट आपण कशा प्रकारे वाचायला पाहिजे, तलाठीचं वाचायला पाहिजे, पोलीस भरतीचं वाचायला पाहिजे, एमपीएससीतील 1 लाईनर प्रश्न वाचायला पाहिजे. डीप मधले वाचले नाही तरी चालेल, पण 1 लाईनर प्रश्न आपल्याकडे सर्वचे सर्व असणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे आपण पुरेपूर पोलीस भरती करून घेऊ शकतो. तर आता त्याच्यानंतर आता क्लास तुम्ही नक्कीच आता फिजिकलची तयारी कशी करायची, त्याच्यानंतर लेखीची तयारी कशी करायची, तर क्लास तुमच्यासाठी भरपूर फायदेशीर ठरू शकतो. कारण की जर तुम्ही त्या वातावरणात गेले, पण क्लास कसा करायचा, क्लास ब्रँड करायचा. कारण की चांगले अनुभवी शिक्षक वृंदांचाच क्लास आपण करायला पाहिजे. नवीन आता समजा अनुभवी शिक्षक वृंदांचा तुम्ही क्लास करायला पाहिजे, जेणेकरून तुमचा टाइम बी वेस्ट होणार नाही. 6 महिन्याची प्रॉपर बॅच करा. त्याच्यानंतर लायब्ररी करा. त्याच्यासोबतच आता पोलीस भरतीची जेव्हा ऍड पडत असते, तेव्हा फास्ट ट्रॅक बॅच वगैरे पण निघत असते त्यांची, ते पण करा. म्हणजे तुमचं बऱ्यापैकी आता क्लासमध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला त्या वातावरणात पोलीस भरती नेमकी काय असते, तर हे तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल. त्याच्यासोबत अनुभवी जुन्या विद्यार्थ्यांचे, जुन्या मुलांचा पोलीस भरती करणाऱ्या त्यांचे अनुभव आहे का, ते पण तुम्हाला नक्कीच गायडन्स करतील. त्याच्यासोबतच अशा प्रकारे पोलीस भरती आपण बऱ्यापैकी कव्हर करून घेऊ शकतो. व आता पोलीस भरती तुम्ही कधी करायची, तर आता पोलीस भरती जे सध्या 10वी दिलेली असेल त्यांनी व त्यांना जर आता पोलीस भरती करायची इच्छा असेल, तर 11वी-12वीच्या नादात लागू नका. मुक्तमध्ये वगैरे ऍडमिशन, कॉपी सेंटरला ऍडमिशन करून टाका व आपल्या प्रॉपर पोलीस भरतीचा क्लास वगैरे जॉईन करून पद्धतशीर आपली पोलीस भरतीची तयारी चालू ठेवा. 2 वर्षामध्ये म्हणजे 12वी होईपर्यंत तुमचं बऱ्यापैकी तुम्हाला पोलीस भरती समजून जाईल, बऱ्यापैकी तुमचा सिलेबस कव्हर होऊन जाईल. तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं, तर 12वी पास वाल्यांनी पण आता
इतर माझ्या मते तरी इतर क्षेत्र न निवडता BSc BA BCom करायच्या नांदी लागू नका. कारण की आता ते जर क्षेत्र आपण निवडलं तर समोर त्या क्षेत्रामध्ये समोर म्हणजे त्या BA BCom BSc या क्षेत्रामध्ये सक्सेस झालेले आपले सिनियर वगैरे आपल्याला जर दिसत असेल तर नक्कीच करा. अनालिसिस करून बघा कोणी दिसते का. त्याच्यानंतर पोलीस भरतीचं क्षेत्र बघा. बऱ्यापैकी पोलीस भरती जर मेहनत जर आपण प्रॉपर चांगली केली, प्रामाणिकपणे जर मेहनत केली तर पोलीस भरती आपल्याला निराश करत नाही, नक्कीच वर्दी देत असते. इतकं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यासोबतच आता जर कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जर कोणतीही नोकरी जर मिळत असेल तर प्रायव्हेट पेक्षा आता जर आपण बघितलं तर आता सरकारी नोकरीमध्ये पेमेंट पण भरपूर प्रमाणात असते. 35-40 आपल्याला स्टार्टिंगच पेमेंट भेटत असते. तर क्षेत्र हे नक्कीच चांगलं आहे. त्याच्यासोबतच आता कागदपत्र काय करायचे आणखीही मी या विषयावर सविस्तरपणे बोलेल. नक्कीच तुम्ही आता जे नवीन मुलं असतील ना तर ते मला कमेंट करा की आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती पाहिजे, तर मी प्रॉपर तुम्हाला पोलीस भरतीबद्दल आता मला इतकं काही एकंदरीत बोलता येऊन राहिलं. तर आता तुम्ही एक काम करा की कोणत्या विषयावरती तुम्हाला स्पेसिफिक विषय ठरवा तुम्ही आणि मला तो कमेंट करा. मी त्या विषयावरती सविस्तरपणे प्रॉपर आणखी ही माहिती गोळा करून मी त्या विषयावर तुमच्या समोर नक्कीच येणार आहे. त्यामुळे मला फक्त कमेंट करा की या विषयाबद्दल आम्हाला, पोलीस भरतीच्या या विषयाबद्दल आम्हाला माहिती द्या. कशा प्रकारे अभ्यास करायचा, कशा प्रकारे काय करायचं, तर नक्कीच मी त्या विषयावर नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे कमेंट नक्कीच करा. तर आणखीही पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट मी याच्या समोर तुम्हाला देतच राहील. जे नवीन मुलं असतील त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.